हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्यूट स्वरूप 05 आणि बरेच काय. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहात आणि स्वामींचं नाम घेत असणार आहात. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी अक्कलकोटला कसे आले त्याबद्दलची कथा सांगितली होती. त्यानंतर आता स्वामी अक्कलकोटला आल्याच्या नंतर पुढे काय काय घटना घडल्या त्या मी तुम्हाला एक एक कथामध्ये एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी चोळप्पाच्या घरी कसे गेले त्याबद्दलची माहिती शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरला की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण झाले होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगितला. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या दोघी सोवळे ओवळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निस्सीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही. चोळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली, पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या. त्या दोघींना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळणं आणि सामुग्री यातील काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेली पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेला. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोहोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुहाग्र अन्नाने भरलेली होती. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघीच्या आनंदी डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजी राजे यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतला दाजीबा भोसले या कारभाराने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तर इथे सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्ताचेच अवतार आहेत. लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोळप्पा तर सावलीप्रमाणे स्वामी सोबत असायचा, त्यामुळे एकदम स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोहोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोहोचल्यावर सर्व काटे पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाची स्वामींसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोळप्पा स्वामींबरोबर चालत गेला. दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, पण तेव्हा स्वामींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोळप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची आस वाटू लागली. स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तर कशी वाटली तुम्हाला ही छोटी कथा? आता या पुढील कथा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, म्हणजेच कथा क्रमांक 4मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा, मस्त खा, स्वामी नाम घेत राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.